माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. ज्ञानेश्वरीमध्ये असे कितीतरी चिंतन वेगळं वेगळं आलंय. म्हणजे देवाला मिळण्याचे मार्ग देवाने बरेच काय सांगितलेत. त्याच्यामध्ये ही एक ओवी आणि ती ओवी बाबांच्या चरित्राला अनुसरून विठ्ठल विठ्ठल काय असं केलं असेल की त्याच्यामुळं त्यांना असं अगदी थोड्या वेळा सद्गुरूंची सेवा घडावी. आणि ही सद्गुरूंची कृपा, स्वामी दगडूनाथ स्वामींची कृपा त्यांच्यावर व्हावी. पुढं हे एवढा मोठा संप्रदाय वाढवणं त्यांच्या पश्चात बाबांच्या वाट्याला आलं. त्यांना ते थोडं कठीणच झालं, त्याने तो वाढवला. पण विचार करा, आपण नुसते विचार असा करतो ना की महाराज अजून थोडेसे जगायला पाहिजे होते. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अजून थोडंसं पाहिजे, म्हणजे काहीतरी स्वराज्याची रूपरेषा अजून वेगळी असती असतं. तसा विचार आपण इथं पण केला असता तर जर बाबा पण अजून सरईच्या बाबांच्या बरोबर असते तर या संप्रदायाचं अजून वैभव काहीतरी वेगळं असतं. विठ्ठल विठ्ठल. आता काय ते कमी आहे असं नाही. म्हणजे महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी काय केलं ते काय कमी असं नाही. तसं इथं पण बाबांनी जे केलं ते काय कमी आहे असं नाही. पण एक ते आपण वाक्यरचना म्हणून जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत. तसं इथं पण काहीतरी एक अजून वेगळं पाहायला मिळालं असतं. असं त्यांनी काय दिव्य केलं की त्यांच्यावर एवढ्या लहान म्हणजे कमी अवधीमध्ये सद्गुरूंची जशी कृपा झाली. आजचा अभंग आपण जर पाहिला तर तो कृपेचा आहे. सद्गुरूंची कृपा झाल्यावर भगवंताची प्राप्ती. तर भगवंताचं प्रत्यक्ष नाव नाही, देव असा शब्द आलेला नाही किंवा वैयक्तिक असं कुठलं नाव नाही घेतलंय, पण देवाला समान असे शब्द या अभंगामध्ये निळोबारायांनी टाकलेले आहेत. देवाचे आपण काय शब्द वापरतो देवासाठी? देव म्हणजे आनंद आहे, देव म्हणजे सुख आहे, देव म्हणजे समाधान आहे. काही आपल्या चेहऱ्यावरचं समाधान म्हणजे देवाची प्राप्ती असं समजा हो. नाहीतर किती कीर्तनं केली ना, हरिपाठ केली, आपण भजनं केली, आणखीन काय काय काकडा केला, पण जर आपल्या चेहऱ्यावर नाराजी असेल तर देवाची प्राप्ती नाही. पण साधी बोळी माणसं असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान अर्थात त्यांना तो आनंद प्राप्त झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाकडं पाहिलं आपण तर ते निळोबारायांचा अभंग आपण का घेतलाय? त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी गुरुभक्तीला जास्त महत्त्व दिलं. काय त्यांचं भाग्य, त्यांना महाराजांनी जिवंत असताना अनुग्रह दिला नाही. ते फक्त महाराजांची कीर्ती ऐकली त्यांनी आणि ते कुठे आले? देहूगावाला आले. पण तोपर्यंत महाराजांचं निर्वाण झालेलं होतं. पण ते कीर्ती ऐकल्यामुळं त्यांना असं वाटलं की मला यांच्याकडूनच अनुग्रह मिळावा. एवढी ती एकनिष्ठता आपल्या सद्गुरूरायांबद्दल त्यांच्या मनामध्ये ती तयार झाली आणि त्यांनी आपल्या सद्गुरूंचा धावा करायला सुरुवात केली, चिंतन करायला सुरुवात केली. 42 दिवस ते धरणं मांडलं त्यांनी. कथा सर्वांनाही माहिती निळोबारायांची. 42 दिवसानंतर त्या चिंतनावर देवाने प्रसन्न व्हावं. आता सद्गुरूंची भक्ती आपण का करावी? की सद्गुरू आपल्याला देव दाखवणार आहेत, तो आनंद देणार आहेत, ते सुख देणार आहेत, ते समाधान देणार आहेत. आता प्रत्यक्ष सुख समाधान तो देव निळोबारायांच्या समोर उभा राहिला आणि त्यानंतर डोळे उघडा. अरे कोण आले बघ तर. ज्याच्यासाठी तुझा अट्टहास चालू आहे त्याचं शेवटचं टोक जे तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे सद्गुरूंकडून,
प्रत्यक्षात आम्ही समोर आलोय. त्यांनी असं देवा की आम्ही तुम्हाला ओळखत विठ्ठल निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तुक याचा धावा प्रार्थिल्या वाचुनी आला सीता प्रार्थिल्या वाचुनी आला सीता प्रार्थिल्या वाचुनी आला सीता प्रार्थिल्या वाचुनी आला सीता तुझ लागी येथे बोलाविले कोणी तुझ लागी येथे बोलाविले कोणी तुझ बोलाविले कोणी तुझ लागी बोलाविले कोणी पात्याची आलाशी गा पात्याची आलाशी गा अगदी साध्या भाषेत आमंत्रण आल्याशिवाय जाऊ नये असं ते तुझा धावा केलाच नाही हो. मग प्रार्थीला वाचवणे आलासे का आम्ही तुला ओळखत नाही हे ठामपणे देवाला बोलण्याची हिंमत सद्गुरूंच्या वर असणाऱ्या श्रद्धेने निळोबाराय बोलत होते. त्यांनी ते त्यांचा अभंग ज्यांची एवढी निष्ठा आहे ना सद्गुरूंवर त्यांचा अभंग बापू नेहमी सांगायचे अरे आपण जर गेलो तर आपल्या पाठीमागं या समाजामध्ये कोणी म्हणजे दिवस समजा पुण्यस्मरण समजा पहिली पुण्यतिथी दुसरी पुण्यतिथी होईल का आणि झालीच तर कदाचित ते घरच्या घरी होईल पण इथं आल्यानंतर बघायला मिळेल की एवढी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असतात त्यांची सद्गुरूवर असलेल्या निष्ठेने विठ्ठल किती वर्ष आपलं काल्याचं कीर्तन 10 ते 12 असं लिहिलेलं असतं. जेवढी वर्ष सप्त्याला एवढी वर्ष टायमिंग तेच 10 ते 12 तरी त्या 10 वाजता 10 टाळकरी पण नसतात. ही आपली सप्त्यातली अवस्था आहे. आणि इथं आल्यानंतर आपण पाहिलं तर आपण गाडीतनं उतरायच्या आधी एकतर वेळ अशी झाली होती की जवळजवळ आरती चालू असताना मी इथं आलो होतो. म्हणजे कीर्तन संपून आरती चालू होती. 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट. विठ्ठल पण ज्यांच्या मनामध्ये आपल्या सद्गुरूंबद्दल निष्ठा आहे त्यांना न सांगता इथपर्यंत ती सहज काय करतात येतात. आपण सगळे आळंदीच्या ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे पंढरीश पांडुरंगाचे अनुयायी असल्यामुळं तिकडं त्यांचा पण तो उत्सव होतो. तिथं काय आपल्याला कोणी आमंत्रण देत नाही पण कुठेतरी आपली एक श्रद्धा त्या ठिकाणी आहे. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी तुकोबारायांच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी म्हणून तिथं पण काय ते आमंत्रण नसतं. आपल्यालाच नाही हो अख्ख्या महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्राच्या बाहेर पण तर त्यांची ती श्रद्धा आहे म्हणून पाय ठेवायला जागा तिथं नसते. हा सगळा श्रद्धेचा भाग आहे. तशी श्रद्धा सद्गुरूंना असेल तरच कृपा होणार आहे. निळोबारायांची ती श्रद्धा पाहिली आणि तुकोबारायांना वरून खाली यावं लागलं. परत एकदा का इथून वरती मनुष्य गेला की परत काय तो खाली येत नाही. पण फक्त जगाच्या पाठीवर एक असं आश्चर्य आहे की महाराज 3 वेळा परत काय केले सदेह वैकुंठाला गेले आणि परत सदेह वैकुंठातून ते खाली आले. त्यापैकी एक म्हणजे आजच्या अभंगाचे निळोबाराय त्यांच्यासाठी महाराज आले आणि त्यांना तो अनुग्रह दिला. त्यांच्यावरती कृपा केली. पण ही कृपा होण्यासाठी त्यांच्या जीवनात जो काय बोलूया
त्यांच्या जीवनात त्यांनी जी आचारसंहिता पाळली, त्यांच्या जीवनात कृपेला जाईपर्यंत त्यांनी जे जे काय केलं त्याचं वर्णन त्या अभंगामध्ये थोडक्यात आहे. त्यांच्यावरती कृपा झाली, त्या सद्गुरु कृपेने त्यांना सद्गुरूंनी आत्म्याचं दर्शन घडवलं. आत्म्याचं दर्शन घडल्यावर त्यांना ते समाधान झालं. पण आता उलट गेल्या पाहिजे आपल्याला की ते समाधान दर्शनाने झालं, ते दर्शन सद्गुरूंच्या कृपेने झालं. ती कृपा होण्यासाठी सद्गुरू आपल्याला भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी आपण सर्व बाजूनी अधिकारी बनलं पाहिजे. अधिकारी बनण्यासाठी किंवा सर्व गुण संपन्न बनण्यासाठी आपल्या अंतःकरणातले सगळे दोष निघून गेले पाहिजेत. आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे. आणि त्या चित्ताची शुद्धी होण्यासाठी काय करायला पाहिजे ते सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. निरामने कर्मे जाना, निरामने कर्मे जाना, निरामने कर्मे जाना, निरामने कर्मे जाना, निरामने कर्मे जान, 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 चित्त शुद्ध से निर्माण, चित्त शुद्ध से निर्माण, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, चित्त शुद्धीचे निर्माण, चित्त शुद्धीचे निर्माण, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी, गुरु कृपा होण्यासाठी. अभंगाची सुरुवात म्हणजे डायरेक्ट सर्टिफिकेट आहे, रिझल्ट डायरेक्ट. म्हणजे आपण जी पदवी घेऊ, BCom झालोय, BA झालोय, आणखीन काय वेगळं ते, त्यासाठी ती सुरुवात करताना त्यांनी एक एक वर्ग पाठीमागं आल्या पाहिजे. तो नर्सरीत गेल्यापासून त्याचं वागणं शाळेमध्ये कसं असावं, तसं समाधान हे आपल्या परमार्थाचं शेवटचं टोक आहे. आपल्या चेहऱ्यावर समाधान असावं. पण त्यासाठी मग ते समाधान कशाने होणार आहे, तर आत्म्याच्या दर्शनाने. ते दर्शन कोण घडवणार आहेत? सद्गुरू घडवणार आहेत. सद्गुरूंची कृपा घडवणार आहे. मग ते सद्गुरू भेटायला पाहिजे आपल्याला, आपल्यावर ते कृपा करायला पाहिजे, भेटायला पाहिजे. कृपा कधी करतील? जेव्हा ते प्रसन्न होतील. तेव्हा प्रसन्न होण्यासाठी त्यांची भक्ती करणं गरजेचं आहे. त्यांची भक्ती केली तर ते प्रसन्न होतील. पण ते भक्ती करायला पहिल्यांदा ते भेटायला पाहिजे. ते भेटण्यासाठी आपण अधिकारी, सर्व गुण संपन्न, म्हणजे काय अभंग शब्द आहे, साधन चतुष्टय संपन्न असे अधिकारी व्हायला पाहिजे. तेव्हा ते भेटतील. असं कोण? सद्गुरू. मग ते सद्गुरू भेटण्यासाठी आपण तसा अधिकारी होण्यासाठी
आपली काहीतरी स्वतःची तयारी पाहिजे ना. आपलं चित्त आपल्यामध्ये असणारे अवगुण टाकून आपल्या चित्ताची शुद्धी झाल्या पाहिजे. आणि ती चित्ताची शुद्धी कशाने होईल तर ते नित्य कर्मामध्ये सांगितले. आपण जी कर्म करू ती कर्म जाणून जर केली, जाणून म्हणजे काय, जाणून बुजून वाईट करणं असं नाही, तर चुकून पण काही चुका आपल्याकडून होऊ नये असं नकळत तर घडू